बघते. तुझ्यासाठी छान गरमागरम शिरा करून आणलाय. तुला आवडतो ना तसा अगदी छान बदाम बेदाणे घालून केला. घे. मला काही नकोय. अगं 2 जीवांची आहेस ग तू. स्वतःसाठी नाही निदान बाळासाठी तरी खा. हे घे. सागरलाही शिरा खूप आवडतो. ताई आत्या, माझा सागर कुठे असेल ग? दादा सगळं समजलं मला. मला राहवलं नाही म्हणून तुला भेटायला आलोय मी. पोलिसांकडून काही बातमी कळली? दादा दादा तुला काय वाटतं ते समजतंय रे मला. हे बघ सागर जरी तुझा मुलगा असला ना तरी मलाही मुलासारखाच आहे रे तो. दादा मला वाटतं की तू असं एकदम धीर सोडू नकोस. अरे दादा जोपर्यंत नक्की काही बातमी जोपर्यंत नक्की काही बातमी कळत नाही तोपर्यंत तो सुखरूपच आहे असं समजू आपण. कोणास ठाऊक कदाचित तो एखाद दिवशी सुखरूप आपल्या घरी परत येईल सुद्धा. तो नाही चालत तर
अरे राकेश, ताई त्या मुक्ता कशी आहे आता? म्हणजे काल रात्री मी तिला इकडे सोडून गेलो तेव्हापासून चैनच पडत नाही हो मला. म्हणजे मी तिला घरी सोडून गेलो, ती आता सुरक्षित आहे, घरी आहे, पण तरी सुद्धा तिची मनस्थिती कशी आहे? ती काही वेडावाकडा विचार तर करत नाही आहे ना? असेच विचार सारखे येत होते माझ्या मनात, म्हणून मी मुद्दामून तिची चौकशी करायला आलो. राकेश, तिची मनस्थिती ठीक नाहीये रे. तिच्या डोळ्यात देखत सागर नाहीसा झाला. चित्तच थाऱ्यावर नाहीये तिचं. काय करणार बिचारी? कशी समजूत काढू तिची? मी भेटू तिला? बघ बाबा, तुझ्याशी तरी बोलते का? तिची समजूत पटली तर बरंच आहे. कशी आहेस? मला कळतंय का मुक्ता? समजू शकतो मी. तू कुठल्या परिस्थितीतनं गेली आहेस? तुला काय काय सहन करायला लागलंय? सगळं सगळं समजू शकतो मी. पण मुक्ता, तरीही यातनं तुला बाहेर यायलाच हवं. तुला स्वतःला सावरायलाच हवं. मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे. पण मुक्त तुला सावरायला हवं. तुझ्या होणाऱ्या बाळासाठी, सागरसाठी, तू काही काळजी करू नको ग. सागर परत येईल.
नक्की परत येईल, माझी खात्री आहे. तो सुद्धा तुझ्याशिवाय नाही का राहू शकत, माहितीये मला. नक्की परत येईल सागर. अरे आपण परत आणू ना त्याला. तू काही काळजी करू नको. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, हो ना? गोवर्धन काका आहेत, तुझी ताई आत्या आहे, शालिनी काकू आहे, पप्पा आहेत, विनी, ज्योती, मी, आहोत ना आम्ही सगळे तुझ्या बरोबर. काही काळजी करू नको तू. नक्की परत येईल सागर. माय गुडनेस, त्या पद्माकरांनी तुझ्यावरती असे आरोप करावेत? अरे मला ऐकून तर धक्काच बसला. काय रिॲक्ट करावं कळलंच नाही मला. पण मी नंतर त्याच्या बाजूने विचार केला. एखाद्या बापाचा तरणा-ताठा मुलगा आज आहे आणि उद्या नाही, असं म्हटल्यावरती त्या बापाचं डोकंही फिरणारच. तरी सुद्धा पद्माकर काय म्हणाले याच्यापेक्षा सागरचं एक्झॅक्टली काय झालं याची मला काळजी जास्त आहे. खरेच सागरचं विचारायचं काय झालंय कुणास ठाऊक. कुठे दरीत बेशुद्ध वगैरे पडला असेल तर. अनुराधा, जोपर्यंत सागरविषयी आपल्याला नेमकं काही कळत नाही तोपर्यंत वेड्या वाकड्या कल्पना करून डोक्याला का त्रास करून घेतेस तू? पोलीस शोधतायत ना, शोध लागेल, सापडेल तो. अरे हो, हे सगळं आपण म्हणतो, पण मुक्ताचं काय? तिला कोणी धीर द्यायचा? कशी समजूत काढायची तिची? ती तर वेड लागल्यासारखं करते पोर. काय समजवायचं तिला? आणि काय तिची परिस्थिती इतकी नाजूक आहे ना की त्याला कुठल्या शब्दात समजावून सांगायचं तेच कळत नाही. सागरच्या घरच्यांनी तिच्याकडे पाठ केली आहे. तिने जगायचं कोणाच्या आधारावर? खरंय, सध्या तरी आपल्या समोर फक्त प्रश्नच आहेत. हॅलो भाऊजी, मेघना बोलते. कसे आहात? घरी सगळे कसे आहेत? भाऊजी, आपल्या सागरबद्दल कळल्यापासून भाऊजी तुम्ही ऐकताय ना? हे असं अचानक कसं झालं काही कळत नाही हो मला. ही बातमी कानावर आल्यापासून काहीच सुचत नाहीये. माझ्या समोर मोठा झाला ना सागर, एवढासा होता मी या घरात आले तेव्हा. भाऊजी, असं का झालं? भाऊजी,
झालं? ठेव फोन. भाऊजी, अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही, पण तरी माझ्या मनात एक शंका आली, ती मी बोलून दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाऊजी, आपला सागर असा आपोआप कसं काय पडेल हो धरीत? त्याला कुणी ढकललं तर नसेल ना? शालिनी, काय अहो बरं वाटत नाहीये का? काय होतंय? पाणी पाणी. हो, आणते आणते. सावकाश. काय झालं? मी डॉक्टरांना फोन करू का? काय होतंय? मेघनाचा फोन होता. मेघनाचा? काय म्हणाली? मेघनाचा संशय आहे मुक्तावर. काय? काहीतरी काय बोलताय तुम्ही? ती म्हणाली कशावरून मुक्तानी सागरला ढकललं नसेल. हे पहा, आपली मुक्ता असं करणं कधीही शक्य नाही. त्या ठिकाणी ती दोघच होती ना. अहो पण म्हणून आपल्या मुक्तावर आपण असे आरोप करायचे? पण मनात शंका येते ना. येते ना शंका. आपण पोलिसांशी बोलूया का? तुम्ही एसीपीना फोन करा. काय वाटेल ते झालं ना तरी मेघनावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला तिचा स्वभाव माहितीये ना. ती काय वाटेल ते फोन करून आपल्याला सांगते ना, आपण तिच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही डोकं शांत ठेवा. मी छानपैकी कॉफी करून आणते तुमच्यासाठी. ती घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मग आपण काय ते ठरवूया. हां, मी आलेच. माझं म्हणणं पटणार नाही, पण तरी माझ्या मनात एक शंका आली, ती मी बोलून दाखवल्याशिवाय राहणार नाही. सागर असा आपोआप कसं काय पडेल हो धरीत? त्याला कुणी ढकललं तर नसेल ना?